पाकिस्तानसोबत फक्त दहशतवादावर चर्चा होईल. पीओके संदर्भात पाकशी द्विपक्षीय चर्चा करण्यास तयार. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं. सिंधू करार स्थगित राहणार. पाककडून दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत करार स्थगितच. पाण्यासाठी लोटांगण घातलेल्या पाकिस्तानला परराष्ट्र मंत्र्यांनी खडसावलं. भारतीयों को धर्म पूछकर देखकर मारा, धर्म पूछकर मारा, तो हमने आतंकियों को उनका कर्म देखकर मारा है. तुम्ही धर्म विचारून निष्पापांचे बळी घेतले, आम्ही कर्म बघून दहशतवाद्यांना अद्दल घडवली, हाच आमचा धर्म. राजनाथ सिंह यांचा पाकवर हल्लाबोल. काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठं यश. त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा, तर दहशतवादी आमिर वाणीचा कुटुंबियांना व्हिडिओ कॉल केल्याचा व्हिडिओ समोर. भारतात आयफोन तयार करण्याऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवा. डोनाल्ड ट्रम्प यांचा ऍपलचे सीईओ टिम कुक यांना सल्ला. तर टॅरिफबाबत भारत डील करण्याच्या तयारीत असल्याचाही केला दावा. बलुचिस्तानमधील बंडखोरांचे पाक सैनिकांवर हल्ले. बोनिस्तान भागातील बलूच बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात पाक सैनिक ठार. हल्ल्याचा व्हिडिओ समोर. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकचं चीन आणि तुर्की बनावटीच्या हवाई संरक्षण यंत्रणेला अवघ्या 23 मिनिटात जाम करून टाकलं. यानंतर हवाई दलाने अचूक लक्ष्यभेद करून ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केलं. माओवादी विरोधी मोहिमेत जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली भेट. एम्समध्ये शहांनी पीडित कुटुंबियांशी साधला संवाद. महायुती म्हणून पालिका निवडणुका एकत्र लढणार. काही ठिकाणी अडचण आल्यास वेगळा निर्णय, मात्र टोकाची टीका नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. आणि यवतमाळ, शहापूर आणि मुरबाडमध्ये मुसळधार पाऊस. पावसाने जनजीवन विस्कळीत, तर दुसरीकडे वाशिममध्ये सलग 5व्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी.